नमस्कार. आपण सगळ्या सूर्यमालेबद्दल माहिती घेतली आहे. त्या सूर्यमालेमध्ये असणारे जे ग्रह आहेत जे सूर्याभोवती फिरतात, प्रत्येकजण स्वतःच्या कक्षेमध्ये स्वतःच्या गतीने फिरतो, तर ते आपल्या कुंडलीमध्ये काय करतात, या ग्रहांचा आपल्याशी काय संबंध. आपण पृथ्वीवरून या ग्रहांकडे बघतो तर हे पृथ्वीवरच्या माणसांना काय काय यांच्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये काय काय घडू शकतं हे आपण बघतोय. तर रवी हा राजा आहे, चंद्र ही सम्राज्ञी आहे, आणि आता आपण बघणार आहोत मंगळ. मंगळ हा सूर्यमालेमधला सेनापती ग्रह आहे. मंगळाचा रंग लाल आहे. मंगळाचं नाव भौम, कारण हा पृथ्वीचाच एक भाग आहे. मंगळ म्हणजे जमीन. जमीन जशी लवकर तापते आणि लवकर निवते ना, तसं मंगळप्रधान माणसं फार पटकन तापतात आणि तेवढ्याच लवकर ती शांत पण होतात. मंगळ हा रागाचा कारक आहे. मंगळाचा रंग आपण जेव्हा सगळ्या ग्रहांचे रंग पाहिले त्याच्यात पाहिलंय, मंगळाचा रंग हा रक्तासारखा लाल आहे. आणि मंगळ हा रक्ताचा कारक पण आहे, म्हणजे उसळत्या रक्ताचा कारक आहे. मंगळ हा रक्ताभिसरणाचा कारक आहे. ज्यांच्या लग्नी मंगळ आहे, कुठल्या का राशीत असे ना, पण लग्न स्थानामध्ये ज्यांच्या मंगळ असतो ती माणसं अतिशय रागीट, शॉर्ट टेम्पर्ड असतात. त्यांना रागाला काही कारण लागत नाही आणि जितक्या लवकर रागवतात तितक्याच लवकर ती शांत पण होतात. पण मंगळ हा फक्त रागाचा कारक नाही, मंगळ हा शस्त्र आहे, मंगळ हा अस्त्र आहे, आणि मंगळ हा गती आहे, मंगळ हा फोकस शक्ती आहे. त्याच्यामुळे मंगळाची जी माणसं असतात ती रागाने बोलतात ना, त्याचा परिणाम शस्त्रासारखा होतो. ज्यांच्या द्वितीय स्थानामध्ये मंगळ असतो ना, हा स्वतःच्या वाचेवर असणारा मंगळ आहे. आता वाचेतला मंगळ, जिभेवर मंगळ आहे म्हणजे काय, बोलणं इतकं धारदार की तुकडाच पडला पाहिजे. त्यांच्या गावी नसतं, बोलून झालं की ते विसरून जातात, पण परिणाम होतो ना हो, ते त्यांच्या लक्षात येत नाही. तृतीय स्थानामध्ये जर मंगळ असेल तर हा भावंडांचा कारक आहे, कारण हे भ्रातृस्थान आहे, धाकट्या भावंडांचा. भाऊ म्हणजे पुरुष ग्रह आहे. चतुर्थामधला मंगळ हा रिअल इस्टेटचा कारक आहे, स्वतःच्या मालकीची जमीन असते. पण मंगळ हा लढवय्या ग्रह आहे, मंगळ हा सेनापती आहे, मंगळ हा आर्मीचा कारक आहे. त्याच्यामुळे चतुर्थातला मंगळ जमिनीवरून वादावादी पण करतो. पंचम स्थानामध्ये मंगळ असेल तर मंगळ हा कृतीचा कारक आहे. मंगळ हा अतिशय उत्तम मस्क्युलिन शक्ती आहे. आपण मंगळाला मशीनचा कारक समजतात. मशीनची जी शक्ती असते ती कशात मोजतात, हॉर्स पॉवरमध्ये. मंगळाकडची शक्ती ही हॉर्स पॉवरची शक्ती आहे. त्यांच्या शक्तीची तुलनाच नाही, इतकी प्रचंड शक्ती मंगळामध्ये आहे. हॉर्स पॉवरच्या इतकी स्टफ म्हणजे शरीर बळ मंगळामध्ये आहे. पंचमामधला मंगळ हा मैदानी खेळाचा कारक आहे. षष्ठामधला मंगळ हा रोग ऋण रिपूचा नाश करणारा, कारण षष्ठ स्थान हे उपचय स्थान. मंगळ हा नैसर्गिक पापग्रह, त्यामुळे तो रोग ऋण रिपूचा नाश तर करतोच, पण त्याच्याशिवाय मंगळ हा जर बुधाच्या राशीत असेल षष्ठामध्ये, षष्ठ स्थान हे सेवेचं स्थान आहे, हा उत्तम हिलिंगची सेवा पण देतो. अश्विनी कुमार हा मेष राशीच्या अश्विनी नक्षत्राचा देव आहे, पहिल्या चरणाचा. म्हणजे अश्विनी कुमार म्हणजे हिलर, म्हणजे डॉक्टर. त्यामुळे मंगळामध्ये ती विद्या पण आहे. सप्तम स्थानामधला मंगळ, सप्तम स्थान हे स्वतःचं स्थान नाही, जोडीदाराचं. आपण म्हणजे प्रथम स्थान, सप्तम म्हणजे आपला जोडीदार. सप्तमात मंगळ असेल तर प्रचंड रागीट जोडीदार असतो आणि डॉमिनेटिंग असतो, कारण मंगळ हा लिडरशिपचा कारक आहे. म्हणजे बघा, प्रत्येक स्थानामध्ये मंगळाचा एक एक वेगळा वेगळा गुण आपल्याला दिसतोय. अष्टम स्थानामध्ये मंगळ असेल, अष्टम स्थान हे अचानक गोष्टींचं स्थान आहे, ट्रान्सफॉर्मेशनचं स्थान आहे. मंगळ अष्टमातला अचानक ॲक्सिडेंट घडवू शकतो, ॲक्सिडेंटल गोष्टींचा मंगळ कारक आहे. भाग्यस्थानामध्ये मंगळ, भाग्यस्थान हे गुरूंचं स्थान आहे. गुरु आणि मंगळ हा ग्रहांच्या दृष्टीने पाहिलं तर हे रविचंद्र गुरु मंगळ हा मित्रांचा ग्रुप आहे. पण मंगळ दुसऱ्याचा ऐकणारा ग्रह आहे का, नाही. त्याच्यामुळे भाग्यस्थानामधला जो मंगळ आहे ना, तो गुरुजनांशी वाद घालतो. हे तुम्ही सांगितलेलं असं का, हे कशावरून असं आहे, याचं प्रमाण काय, मी हे का करायचं, या सगळ्या पोथ्या पुस्तकात काय लिहिलंय, मी हे वाचून काय होणार, मी काय कृती केली म्हणजे योग्य, हजारो शंका आणि वादविवाद हा मंगळ घालतो. दशमस्थानामधला मंगळ आहे तो जर आपण उच्च नीच बघायला गेलो ग्रहांच्या अवस्थांप्रमाणे, तर मकर राशीच्या स्थानातला उच्चीचा मंगळ आहे 28 अंशापर्यंत. त्यामुळे अतिशय कृतीपूर्ण आणि लिडरशिपनी काम करणारा, मी म्हणेन ती पूर्व दिशा असं काम करणारा, अतिशय कामसू आणि मस्क्युलिन शक्ती. तुमच्याकडे जर हाडामासाची शक्ती असेल तर तुम्ही कोणाचं ऐकता का हो, कोणाच्या बापाला घाबरत नाही. तो मंगळ हा लष्करी शक्ती आहे,
एकादशातला मंगळ हा ही शक्ती मित्रमंडळीवर वापरून कशी चालेल, त्यामुळे शेवटपर्यंत मित्रीत कोणी राहत नाही हा सारखा मांडतो. व्ययस्थानामधला मंगळ हा मंगळाचं हे स्थानच नव्हे, हे त्रिक स्थान आहे, हे पैशाच्या खर्चाचं स्थान आहे. आणि इथला मंगळ जर अशुभ असेल, याच्यावर पापग्रहाची दृष्टी किंवा युती नसेल, तर हा चुकीच्या गोष्टी आयुष्यामध्ये करायला प्रवृत्त होतो. म्हणजे या मंगळाचं कारकत्व खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचं आपण पाहिलं. याशिवाय या मंगळाची एक स्पेसिफिक गोष्ट आहे, जी आपण जेव्हा वधूवरांच्या कुंडल्या मॅच करतो त्यावेळेला मॅच मेकिंगमध्ये अतिशय आवश्यक असलेला मंगळ दोष कसा बघायचा, मंगळाचाच दोष का बघायचा. आपण इतकं कारकत्व मंगळाचं पाहिलं, तर मंगळाचाच दोष हा कुंडली मॅचिंगमध्ये का बघायचा. चंद्र म्हणजे राशींचं मित्रत्व आपण बघतो. कुंडलीमध्ये गुरु 2, 5, 7, 9, 11चा कारक आहे, तर तो कुटुंब स्थानात चांगला आहे का हे बघतो. सप्तमातला गुरु चांगला आहे का हे बघतो. शुक्र सप्तमाशी पंचमाशी संबंधित आहे, तर नातेसंबंध चांगले आणेल हे बघतो. यांचे कोणाचे दोष नाही, मग मंगळाचा दोष का बघायचा. कारण सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की मंगळ जसा सेनापती आहे, भावंडांचा कारक आहे, कृतीचा कारक आहे, गतीचा कारक आहे, शक्तीचा कारक आहे, फोकस शक्ती आहे, त्या सगळ्यापेक्षा श्रेष्ठ मंगळाचं कारकत्व हे सेक्स ड्राईव्ह असं आहे. हे लपवून ठेवण्याची काही कारण नाही, कारण अन्न वस्त्र निवारा ह्या गरजा आहेत, तेवढ्याच महत्त्वाची माणसाची गरज सेक्स ही आहे. यात लपवण्यासारखं काही नाही. कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये विवाहाचा अर्थच पुनरुत्पादनासाठी आपल्या पूर्वीच्या पत्रिकांमध्ये उघड भाषेत लिहिलेलं असायचं. अमक्याची मुलगी अमक्याचा मुलगा यांचा शरीर धर्म किंवा त्यांचा शारीरिक संबंध या दिवशी आहे, म्हणजे लग्न या दिवशी आहे, इतक्या उघड्या भाषेत लिहिलेलं असायचं. आता सगळ्या गोष्टी झाकलेल्या असतात, पण म्हणून उद्देश त्याचा सफल व्हायलाच पाहिजे ना. उद्देश तोच राहिला. स्त्री आणि पुरुष ॲडम ईवपासनं आजपर्यंत तीच गोष्ट आहे, भिन्नलिंगी आहेत आणि म्हणूनच दुसरी पिढी निर्माण होऊ शकते. त्याच्यामुळे मंगळ दोष कुंडलीत आहे का हे बघणं अतिशय महत्त्वाचं ठरतं. मंगळाचं काम प्रथम स्थानात असेल तर तो सप्तमाकडे बघतो, चतुर्थ स्थानात असेल तरी सप्तमाकडे बघतो, सप्तम स्थानात असेल तर सप्तमाशी संबंधितच आहे, अष्टम स्थानामध्ये असेल तर सासूरवाडी आहे, आणि व्ययस्थानामध्ये असेल तर त्याची 8वी दृष्टी सप्तमावरच पडते. म्हणजे 1, 4, 7, 8, 12 या स्थानांमध्ये असलेला मंगळ हा काही ना काही गोष्टी पुनरुत्पादनासंबंधी दाखवणारच आहे, हे लक्षात घ्या. पण याचा अर्थ या स्थानांमध्ये असलेले सगळे मंगळ दोषी असं अजिबात नाही. जर प्रथम स्थानामध्ये मंगळ असेल, लिहून घ्या, प्रथम स्थानामध्ये मंगळ असेल, तो जर मेष राशीत असेल, चतुर्थामधला मंगळ जर वृश्चिक राशीत असेल, सप्तमामधला मंगळ जर मकर राशीत असेल, अष्टमातला सिंह राशीत असेल आणि व्ययातला जर धनु राशीत असेल, तर हा मंगळ दोषाचा अजिबात नाही. हे पक्क लक्षात घ्या. जरी या स्थानात मंगळ आहे तरी या राशींमधला नाही. याचा अर्थ मेष राशीचा मंगळ चतुर्थात आल्यावर तर दोषी नाही असं नाही. चतुर्थात फक्त वृश्चिकेचा दोषी नाही. मकर राशीचा मंगळ लग्नस्थानात आला तर दोषी आहे का, आहे, कारण तो लग्नस्थानात आलाय, तिथे मेषेचा मंगळ दोषी नाही. मकर राशीचा मंगळ सप्तमात आला तरच फक्त दोषी नाही. त्यामुळे स्थान आणि राशीतला मंगळ ही जोडी पक्की लक्षात घ्या. परत एकदा बघा, प्रथम स्थानामधला मंगळ मेष राशीत असेल तर अजिबात दोषी नाही, चतुर्थ स्थानामधला वृश्चिकेत असेल तर अजिबात दोषी नाही, सप्तम स्थानातला मकर राशीतला उच्चीचा असेल तर अजिबात दोषी नाही, अष्टम स्थानात सिंह राशीत असेल तर अजिबात दोषी नाही, आणि व्ययस्थानामध्ये धनु राशीत असेल तरीही तो दोषी नाही. सिंह रास आणि धनुरास मंगळाच्या मित्र राशी आहेत, 1 आणि 8 स्वतःच्या राशी आहेत, 10 ही उच्चीची रास आहे. त्यामुळे मंगळाशी संबंधित या सगळ्या चांगले परिणाम देणाऱ्या राशी आणि स्थानं इथे मंगळ दोषी नाही. याशिवाय ज्या कुंडलीमध्ये 1, 4, 7, 8, 12 मध्ये इतर कुठल्याही राशीत मंगळ आहे, पण त्याच्यावर कुंडलीत शुभग्रहाची दृष्टी आहे, मंगळाचा दोष गेला. हा मंगळ रवीच्या पासून 10 अंशावर जवळ आला, अस्तंगत झाला तरी मंगळाचा दोष गेला. हा मंगळ मिथुन किंवा कन्या राशीत बुधाच्या म्हणजे शत्रूच्या राशीत निष्प्रभ झाला तरी मंगळाचा दोष गेला. आणि याशिवाय या
मंगळाचा संबंध जेव्हा स्वतःच्या राशीमध्ये या स्थानांमध्ये आला तरी मंगळाचा दोष गेला. आता असा मंगळ दोषी नाही आहे तर दुसरी कुंडलीमध्ये तरी सुद्धा जर जोडीची जी कुंडली बघतोय, एखाद्या मुलीच्या कुंडलीत या प्रकारे मंगळाचा दोष अजिबात नाही हे सिद्ध झालं. पण ज्या दुसऱ्या पार्टनरची कुंडली बघतोय त्याच्या कुंडलीमध्ये मात्र सप्तमामध्ये मंगळ आहे आणि तो दोषी आहे. मग याचा अर्थ असा नाही की त्याचा मंगळाचा दोष जात नाही. ज्या मुलीच्या किंवा एकाच्या कुंडलीत, आपण ए म्हणूया, एच्या कुंडलीमध्ये मंगळाचा दोष नाही आणि लग्न स्थानामध्ये किंवा चतुर्थ स्थानामध्ये, पंचम स्थानामध्ये, सप्तम स्थानामध्ये, दशम स्थानामध्ये, अष्टम स्थानामध्ये, व्यय स्थानामध्ये कुठेही शनी असेल तरी दुसऱ्या व्यक्तीच्या मंगळाचा दोष गेला. ह्या व्यक्तीसाठी बी कुंडलीमध्ये मंगळ असेल तर दोष नाही, किंवा बी कुंडलीमध्ये मंगळ दोष आहे आणि एच्या कुंडलीमध्ये लग्न आणि सप्तम राहू केतू आहेत तरी मंगळाचा दोष नाही. बीच्या कुंडलीमध्ये मंगळ आहे आणि एच्या कुंडलीमध्ये सप्तमावर गुरुची दृष्टी पडते, सप्तमावर शुक्राची दृष्टी पडते तरीही मंगळ दोष नाही. बीच्या कुंडलीत मंगळ दोष आहे आणि एच्या कुंडलीत सप्तमातच गुरु किंवा शुक्र आहेत तरी मंगळ दोष नाही. म्हणजे इतक्या प्रकारे असलेला मंगळ पण दोषी नाही. आता समजा एखाद्या एच्या कुंडलीमध्ये मंगळ दोष नाही आहे आणि बीच्या कुंडलीत आहे म्हणून आपण पाहिलं की या प्रकारे जातो. पण आता बीच्या कुंडलीत मंगळाचा दोष आहे आणि दुसरी एची कुंडली पाहिली आणि त्याच्यामध्ये मंगळाचा दोष आहे. पण एच्या कुंडलीत मंगळाचा दोष असताना सुद्धा या बीचा मंगळ दोष जर एच्या कुंडलीतल्या शनीमुळे जातोय तर त्याचा दोष गेला, याचा राहिला ना, याचा नाही गेला. त्याच्या कुंडलीत पण पाहिजे याचा घालवणारा. त्यामुळे मंगळ दोष आहे का आणि असेल तर तो जातोय का हे अतिशय स्ट्रिक्टली बघावं लागतं. याच्यासाठी जाणकार ज्योतिषच असला पाहिजे. कुडमुडेपणा करायचा नाही. आम्ही म्हणतो ते नियम नाही, तुम्ही पराशर नाही, हे लक्षात ठेवायचं. पराशरांनी दिलेल्या नियमाप्रमाणे जर मंगळ दोष जात असेल तरच जातोय. त्याशिवाय अजून एक गोष्ट अशी आहे, चतुर्थ स्थानामध्ये जर मंगळ असेल तर भावचलित कुंडली अशी कुंडली एक काढतो आपण. या कुंडलीचा अर्थ काय तर लग्नाचे जे अंश आहेत ते 15 अंशाच्या आत असतील तर बाकीच्या ग्रहांचे अंश हे काही प्रमाणामध्ये 15च्या पुढे किंवा मागे याप्रमाणे भावचलितामध्ये तो मंगळ चतुर्थातून चलित होऊन तृतीयात किंवा पंचमात जातो. आपण त्रास घ्यायचा नाही. कॉम्प्युटरवरती काढून मिळतात कुंडल्या, आपल्याला ॲक्युरसी नाही हे लक्षात घ्यायचं. आपण त्रासच घ्यायचा नाही. कॉम्प्युटरप्रमाणे आपण कुंडली काढायची, 2 मिनिटाचा भाग आहे फक्त. कॉम्प्युटरवरती आपण गुगलवर टाकायचं वैदिक चार्ट कुंडली, मग आता ती ॲस्ट्रोसेटची बघा, अजून कुठल्याही साईटची बघा, कुठलीही साईट परफेक्ट कुंडली देते. कॉम्प्युटर हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, तो माणसाचाच आहे हो, पण तो आपल्या मदतीसाठी आहे. मग कशाला आपण गणितात शिरायचं. मग ती कुंडली काढून पाहिजे. त्या कुंडलीमधल्या भावचलित कुंडलीमध्ये गेल्यावर जर चतुर्थातला मंगळ चलित होऊन तृतीयात किंवा पंचमात गेला तर त्या कुंडलीसाठी मंगळ दोष नाही आहे. प्रथम स्थानातला मंगळ चलित होऊन द्वितीय स्थानात गेला तरीही दोष नाही आहे. सप्तमातला मंगळ चलित होऊन षष्ठात गेला तरीही दोष नाही आहे. व्ययातला मंगळ चलित होऊन एकादशात गेला तरीही दोष नाही आहे. अष्टमातला मंगळ चलित होऊन भाग्यात गेला तरीही दोष नाही आहे. म्हणून मंगळ दोष असलेल्या कुंडलीमध्ये आधी चलितात जाऊन खात्री करायची की मंगळ दोष आहे का. जेव्हा मॅच मेकिंग करता तेव्हा एक मात्र भान ठेवायचं की गुणमेलन केल्यावर अगदी 36 गुणी कुंडली जमली आहे, बिनधास्त उडवून टाका, नो, हे पहिलं लक्षात ठेवा. 36 गुणी कुंडली जमली आहे म्हणजे मंगळ दोष पाहायचा नाही असा त्याचा अजिबात अर्थ नाही. मंगळ दोष आणि 36 गुण या पूर्ण वेगळ्या गोष्टी आहेत आणि हे सगळं पान नंबर 11 दाते पंचांगामध्ये व्यवस्थित मुद्देसूद छान कुंडलीचं चित्र काढून दिलेलं आहे. दाते पंचांगाप्रमाणे परफेक्ट दिलेलं आहे काय बघायचं ते आणि त्याप्रमाणे कुंडल्या बघा. म्हणून मंगळ दोष हा मंगळ शिकवताना आधी शिकवला. याशिवाय मंगळ कुंडलीमध्ये प्रत्येक लग्न वेगळं आहे. मेष लग्नाच्या कुंडलीचा मंगळ कारक आहे कारण तो लग्नेश आहे आणि मंगळ आणि शुक्राच्या लग्नाच्या कुंडलींमध्ये लग्नेश हा षष्ठेश किंवा अष्टमेश काही होऊ शकतो. मेष लग्न असेल तर तो अष्टमेश पण होतो. वृश्चिक लग्न असेल तर षष्ठात मेष रास येते म्हणून तो षष्ठेश पण होतो. वृषभ लग्न असेल तर 2, 3, 4, 5, 6, 7 तो षष्ठेश होतो. आणि जर तुळ लग्न असेल तर 7, 8, 9, 10, 11, 12, 1, 2 तो अष्टमेश होतो. त्यामुळे मंगळ आणि शुक्राच्या लग्नांना तो षष्ठेश किंवा अष्टमेश झाला याचा अर्थ तो लग्नेशच आहे. त्याला षष्ठ अष्टमाचा दोष अजिबात नाही त्रिकस्थानाचा.
पण जेव्हा कुंडलीमध्ये मंगळ आपण बघतो त्यावेळेला या मंगळाचं मुख्य कारकत्व काय आहे तर तो कृतीपूर्ण आहे. मंगळ हा युद्ध देवता आहे. मंगळ भांडणाचा कारक आहे. मंगळ हा नैसर्गिक पापग्रह आहे, पण तो पॉझिटिव्हिटीकडे नेणारा पापग्रह आहे. कारण युद्ध हे चांगल्यासाठी केलं जातं. महाभारत युद्ध हे का झालं तर अधर्माने वागणारी माणसं वाढली. कृष्णाने गीतेमध्ये सांगितलं की जर समजा पंडूनी राज्य व्यवस्थित केलं असतं, जर त्यांनी संन्यास घेतला नसता तर युधिष्ठिर राज्यकर्ता झाला असता, युधिष्ठिर राजा झाला असता तर रामराज्य झालं असतं. पण तसं झालं नाही. पंडूनी आपलं कर्म सोडून दिलं, त्यांनी संन्यास घेतला, त्यामुळे धृतराष्ट्र राजा झाला. मग धृतराष्ट्राचा मुलगा दुर्योधन राजा झाला. अधर्मानी वागणाऱ्या माणसांमध्ये जेव्हा धर्मानी वागणारी माणसं आपलं कर्म सोडतात तेव्हा अधर्मी माणसांचं फावतं आणि अधर्म बोकाळतो. धर्मानी वागणाऱ्या माणसांनी, कुठल्याही माणसाने आपलं कर्म सोडता कामा नये. कर्म सोडणं, संन्यास घेणं हे तुमच्या आयुष्याचं इप्सित नाही. तुम्ही सत्कर्म करा, निष्काम कर्म करा, कर्म सोडायचं नाही. निष्काम कर्माचा परिपाक, निष्काम कर्माचा तुम्हाला मिळणारा फायदा हा तुमच्या आत्म्याचा शोध हा असणारच आहे. त्याच्यासाठी कर्म सोडून संन्यास धर्म घ्या असं दिलेलं नाही. संन्यास धर्म म्हणजे आपलं ऐहिक आयुष्यातलं लक्ष काढून आपण केवळ दुसऱ्यासाठी जगणं हा संन्यास धर्माचा अर्थ आहे, असं कृष्णाने गीतेमध्ये सांगितलंय. त्यामुळे आपण आपलं कर्म केलं नाही तर अधर्मी लोकांचं फावू नये म्हणून यदा यदा ही धर्मस्य मला जन्म घ्यावा लागला की धर्माचं प्रतिष्ठापना झाली पाहिजे म्हणून. तसं मंगळ हा युद्ध देवता आहे, याचा अर्थ तो पापग्रह आहे, तो वाईट आहे असं अजिबात नाही, अजिबात नाही. मंगळ हा अतिशय पॉझिटिव्ह पापग्रह आहे. तुमच्या शरीरामध्ये असणारी जी फोकस्ड शक्ती आहे, तुमचा जो ॲटिट्यूड आहे, तुमची जी शक्तीचा फोकस असल्यामुळे असणारा जो एक प्रकारचा प्रवाह आहे, जी गती आहे तुमच्या आयुष्याची आणि तुमच्या रक्ताचा लालपणा आणि तुमचं आरोग्य, हे सगळं फक्त आणि फक्त मंगळ आहे. त्यामुळे मंगळ हा अतिशय पॉझिटिव्हिटी देणारा ग्रह आहे. आपण मंगळाला बघितलं तर इज अ गॉड ऑफ फोर्स अँड एनर्जी, जमिनीचा कारक, युद्ध देवता. पण आपण प्रत्येक कुंडलीप्रमाणे बघायला गेलो तर मंगळ हा मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी आहे. रवी, चंद्र, मंगळ, गुरु हे 4 मित्र आहेत. त्यामुळे सिंह लग्न, धनु लग्न, मीन लग्न आणि कर्क लग्न यांचा हा मंगळ मित्रच आहे. सिंह लग्नाच्या कुंडलीमध्ये मंगळ हा चतुर्थेश हा भाग्येश आणि चतुर्थेश होतो आणि कर्क लग्नाच्या कुंडलीमध्ये तो पंचमेश आणि दशमेश होतो. म्हणजे एकाच वेळेला केंद्र आणि त्रिकोण या दोन्ही स्थानांचा स्वामी होतो. जेव्हा एखादा ग्रह केंद्र त्रिकोणाचा स्वामी असतो तेव्हा तो त्या कुंडलीसाठी अतीव शुभकारक असतो. त्यामुळे लग्न जेव्हा कर्क आणि सिंह आहे तेव्हा मित्राचंच लग्न आहे मंगळाच्या, रवी आणि चंद्राचं. त्यामुळे त्या कुंडलीसाठी तो नेहमी शुभकारकच असतो. मेष राशीचा स्वामी मंगळ आहे आणि वृश्चिक राशीचा स्वामी पण मंगळ आहे. या दोन्हीमध्ये थोडासा फरक आहे. आपण ज्या ज्या ग्रहांचे स्वामी बघितलेत याच्यामध्ये सिंह राशीचा स्वामी रवी आणि कर्क राशीचा स्वामी चंद्र हे 2 ग्रह सोडले. रवी हा नैसर्गिक आत्माकारक आणि चंद्र हा मनाचा कारक. त्यामुळे यांना दुसरी रास असणं अपेक्षितच नाही. मग कुठल्या ग्रहांना 2-2 राशी आहेत तर मंगळ याला 2 राशी आहेत, बुधाला 2 राशी आहेत, शुक्राला 2 राशी आहेत, गुरुला 2 राशी आहेत, शनीला 2 राशी आहेत. 5 जुने 10 राशींचा इथे हिशोब झाला. मग या प्रत्येक राशीमध्ये फरक काय आहे? आपण मंगळाच्या 2 राशींमधला फरक पाहिला तर मेष राशीचा मंगळ याचं तत्व काय? अग्नितत्व. याचं स्थान कुठलं? प्रथम. याचा त्रिकोण कुठला? धर्म त्रिकोण. याचं कारकत्व काय? प्रथम स्थानामध्ये पूर्व दिशेला. म्हणजे मेष राशीचा मंगळ हा अग्नितत्वाच्या राशीचा स्वामी असल्यामुळे अर्थातच कुणालाही न घाबरणारा आहे, अतिशय ॲग्रेसिव्ह आहे, आपलं म्हणणं गतीने पुढे नेणार आहे. कारण मंगळ हा गतीचा कारक आहे, त्याला थांबणं माहीत नाही.
दुसऱ्या कुणावर अवलंबून तो नाही, तो फक्त राजाची आज्ञा पाळतो, कारण तो राजाचा सेनापती आहे आणि तो लीडर आहे. बाकी सगळ्यांनी माझ्या मागे या, तो बघत नाही मागे आलात का नाही, हवं तर या नाही तर नका येऊ, त्याला कोणाची गरज नाही. तो लीडर आहे आणि तो लिडरशिपनी वागतो. वृश्चिक राशीचा जो मंगळ आहे हा मंगळ जलतत्वाच्या राशीमध्ये गेलाय, ह्या मोक्ष त्रिकोणामध्ये गेलाय आणि अष्टम स्थानामध्ये गेलाय. मेष राशीचा मंगळ हा सगळं वातावरण भेदून पृथ्वीवर आलेला मंगळ आहे. वृश्चिक राशीचा मंगळ पृथ्वीच्या खोलात गेलेला आहे, तो गूढतेकडे गेलेला आहे. फोकस तर आहेच मंगळ जलतत्वाच्या राशीमध्ये आहे. या मेष राशीचं चिन्ह मेंढा आहे. मेंढा कसा असतो, डोक्याने धडक मारतो कारण डोक्यावर पडते मेष रास. वृश्चिक राशीचं चिन्ह आहे विंचू. विंचू कुठे असतो, ओलसर जागी आणि अंधाराच्या जागी, उजेडात नसतो विंचू. जसा वृश्चिक राशीची माणसं ही जलतत्वाच्या राशीत असल्यामुळे भावनात्मक जरूर असतात, अतिशय फोकस्ड असतात, पण त्यांच्या मनात काय आहे हे समोरच्याला कळणार नाही कारण ती गूढतेकडे जाणारी आहे. त्यांना ते जाणून बुजून नसतात. वृश्चिक राशीची माणसं आतल्या गाठीची आहेत असा एक मोठा गैरसमज आहे. त्यांना कळतच नाही काय शेअर करायचं, ते गरज वाटत नाही. ते स्वतःच्या कामामध्ये अतिशय फोकस्ड असतात, त्यामुळे दुसऱ्या माणसाशी वचावचा बोलणारी ही रास नाही. उगाचच्या उगाच कम्युनिकेशन नाही. मंगळ हा कृतीचा कारक आहे, बुध हा कम्युनिकेशनचा कारक आहे. मंगळ आणि बुध यांच्यात कट्टर शत्रुत्व आहे, त्यामुळे मंगळाच्या राशीमध्ये कम्युनिकेशन येतच नाही, गरजच नाही आहे त्यांना. एक तर मेष लीडर आहे म्हणून कम्युनिकेशनची गरज नाही. वृश्चिक ही फोकस्ड आहे आणि गूढतेकडे जाणारी आहे म्हणून तिला कम्युनिकेशनची गरज नाही. त्यामुळे आपण काय करतोय हे दुसऱ्याला का सांगायचं हेच त्यांना कळत नाही. तुम्हाला सांगायचं नाही म्हणून त्यांनी लपवलेलं नसतं. तुम्ही विचारा त्यांना, जर तुम्ही योग्य वाटलात तर ते सांगतील, कारण तिथे येणारी राशींची नक्षत्र वेगळी आहेत. मेष राशीमध्ये येणारी नक्षत्र ही केतू शुक्र रवीची आहेत. वृश्चिक राशीमध्ये येणारी नक्षत्र ही जलतत्वाच्या राशीमध्ये आहे. हिची सुरुवात गुरुच्या नक्षत्राला होते. गुरु शनी आणि बुध, शनी बुध ही चतुष्पाद, मेषमध्ये केतू शुक्र ही चतुष्पाद. त्याच्यामुळे यांचं कारकत्व हे वेगवेगळ्या स्थानांसाठी आणि वेगवेगळ्या त्रिकोणामध्ये आहे. वेगवेगळ्या स्वभावाच्या या राशी आहेत. मेष रास चर आहे, वृश्चिक रास स्थिर आहे. वृश्चिक रास टस्सेमच होणारी नाही, मेष रास पण जवळजवळ तशीच, पण तिला वाटलं तर एका क्षणात ती बदलते. तुम्हाला कळत नाही, अरे काल तर हा माणूस म्हणाला होता मी हे करणार नाही, आज कसं मला पटलं. वृश्चिक राशीने पहिल्यांदाच विचार केलेला असतो काय माझं आहे काय माझं नाहीये. तुम्ही डोकं फोडा, ते बदलत नाहीत. हा फरक आहे दोन मंगळाच्या राशींमधला. हा तुम्हाला म्हणजे 12 महिने कुठल्याही प्रांतात जा, जगात कुठल्याही देशात जा, तुम्हाला माणसाच्या वागण्यावरून माणसाची रास ओळखता यायला लागते. इतकी स्पेसिफिक गोष्टी प्रत्येक रास दाखवते. कुंडलीतला मंगळाचा दोष तर आपण बघितला. मेषेतला मंगळ हा तीव्र इच्छाशक्तीचा कारक आहे, तर वृश्चिकेचा मंगळ हा सेक्स ड्राईव्हचा कारक आहे, तो गूढतेचा म्हणून सिक्रेट गोष्टींचा कारक आहे. मेषेतला मंगळ हा पायदळातला सैनिक आहे आणि वृश्चिकेतला मंगळ हा CBI किंवा CID मधला पोलीस आहे, कारण गूढतेकडे जाणारी ही रास आहे. त्यामुळे पोलीस दलामध्ये तुम्हाला नेहमी मंगळाचीच माणसं दिसणार. तिथे शुक्राचं काम नाही हो, शुक्राची माणसांना जोडायला जातात. तिथे जोडायचंय का? राजाने सांगितलं शूट की शूट, समोर कोण आहे याचा विचार नाही. तो थोडाच माझा नातेवाईक आहे, तो माझा शत्रू आहे नक्की, त्याच्याशिवाय राजा मला आज्ञा देणार नाही. मेष राशीची माणसं अतिशय फोकस्ड असतात कृतीमध्ये. वृश्चिक राशीची माणसं त्यांच्या विचारापासून कृतीमध्ये पूर्णपणे फोकस्ड असतात. पोवळं हे मंगळाचं रत्न आहे. मग आता मंगळ काय काय दाखवतो? लढाई, अपघात, पराक्रम, जमीन, मस्क्युलिन एनर्जी, युद्ध, पुरातत्वशास्त्र, आग, जखमा, तलवार, मार्गातले खाचकळगे, नॉनव्हेज पदार्थ. ज्यांच्या धनस्थानात मंगळ आहे त्यांना नॉनव्हेज खायला आवडतं आणि तिखट खायला आवडतं. धनस्थानात तिखट खाल्लं की अष्टमात ते बाहेर पडतं मूळव्याधीच्या रूपाने लगेच. लक्षात ठेवा, ज्यांच्या धनस्थानात मंगळ आहे तिखट कमी खा, थोड्या दिवसांनी ते दिसणार आहे तुम्हाला नक्की. शिवाय यांच्या तोंडावरती नाचत असतो विंचू. मंगळ धनस्थानामध्ये असेल तर हत्यार येते, त्यामुळे दुसऱ्यावर परिणाम केल्याशिवाय राहत नाही. मूत्रमार्गाची वेदना पण हा आहे, अष्टमाचा कारक आहे म्हणून. रक्ताचा कारक आहे, रागाचा कारक आहे, पित्ताचा कारक आहे, शरीरातील बोन मॅरोचा, रेड ब्लड सेल्सचा कारक आहे. दक्षिण दिशेला बलवान आहे कारण तो मकर राशीमध्ये उच्चीचा आहे. मंगळ हा भावंडांचा कारक आहे, प्रचंड आत्मविश्वासू आहे. पॉझिटिव्ह असेल तर अतिशय स्ट्रेट फॉरवर्ड, प्रचंड एनर्जेटिक, आणि निगेटिव्ह असेल तर हिटलर
मी म्हणीन ती पूर्व दिशा, जग गेलं तेल लावत, काय संबंध नाही माझा. याचे अवयव काय तर चेहऱ्यावरचे जे सकृतदर्शनी दिसतात ते पॉझिटिव्ह असला तर एनर्जेटिक, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, पॉझिटिव्ह स्किल असलेला, अतिशय स्ट्रॉंग असतो, स्ट्रेट फॉरवर्ड असतो. मला जे वाटतंय ते मी बोलतो, तुम्हाला वाटतंय ते तुम्ही समजून घ्या. माझ्याशी तुमचं नाही पटत तर तो तुमचा प्रश्न आहे, माझा नाही. मी असाच आहे. मंगळ बदलत नाही, कारण तो एनर्जी आहे, स्ट्रेट फॉरवर्ड आहे आणि विचारांचा पक्का आहे, कारण तो विचारच करत नाही, तो कृती करतो. विचार आणि कृती करणारा मंगळ नाहीच आहे. प्रत्येक ग्रह प्रत्येकाचं कारकत्व शरीरामध्ये वेगवेगळ्या अवयवांसाठी आहे, वेगवेगळ्या गोष्टींसाठी आहे. मंगळाची जी नक्षत्र आहे त्याच्यामध्ये पहिलं मृग, दुसरं चित्रा, तिसरं धनिष्ठा. मृग नक्षत्र द्विपाद आहे, त्याची 2-2 चरण विभागले जातात. जेव्हा कुठलंही नक्षत्र हे विभागलं जातं राशींमध्ये, चतुष्पाद नसतं, त्यावेळेला ज्या 2 राशीत ते विभागलं जातं त्या दोन्ही राशींचा थोडा थोडा स्वभाव एकमेकात मिसळला जातो. मृग नक्षत्र हे वृषभ आणि मिथुनमध्ये विभागलं जातं. चित्रा नक्षत्र हे कन्या आणि तुळमध्ये विभागलं जातं आणि धनिष्ठा हे मकर आणि कुंभमध्ये विभागलं जातं. मृग नक्षत्राचं जे चिन्ह आहे ना, याच्याप्रमाणे माणसाचा स्वभाव एका क्षणात तुम्हाला ओळखता येतो. जी माणसं पटकन निर्णय घेत नाहीत आणि घाबरट असतात, मृग नक्षत्राचं चिन्ह आहे हरणाचं डोकं. हरिण कसं खाली मान घालून चरतं, पाय असे फेंगाडून चढतं, क्षणोक्षणी वर बघत असतं, कधी भक्ष्य याची खात्री नाही, संशयी असतं. मृग नक्षत्राची माणसं अशीच संशयी असतात. वृषभ राशीमध्ये जेव्हा मृग नक्षत्र येतं तेव्हा ते धनस्थानामध्ये येतं, त्यामुळे त्यांच्या बोलण्यात दुसऱ्याबद्दलचा संशय दिसतो, वागण्यामध्ये दिसतो. दुसऱ्या मिथुन राशीमध्ये जेव्हा मृग नक्षत्र येतं तेव्हा त्यांचे विचार आजचे विचार उद्या नसतात. आज एखाद्या ग्रुपमध्ये, उद्या दुसऱ्या, परवा तिसऱ्या. आज एखाद्याबद्दल हे मत असेल असं बोलले, उद्या स्वतःच्याच विरुद्ध बोलतात, कारण हे संशयी नक्षत्र आहे. त्याच्या पुढचं चित्रा नक्षत्र जे आहे हे कन्या आणि तुळ या 2 राशींमध्ये येतं. कन्या बुधाची, तुळ शुक्राची, दोघेही शत्रूच्या आहेत मंगळाच्या. कन्या राशीमध्ये येणारं मृग नक्षत्र जे आहे, कन्या राशी अतिशय सेवाभावी रास आहे, प्रचंड सेवा करणारी, आणि त्या सेवाभावासाठी कोणी वाट बघायची गरज नाही. यांना वाटलं की हे जातात, मदत करतात, निघून जातात. पण इथलं जे चित्रा नक्षत्र आहे हे लीडरशिप दाखवणारं, मंगळ हा लीडरशिप आहे. त्याच्यामुळे इथं मात्र ह्या कन्या चित्राची जी लोक असतात ना, ती दुसऱ्यावरती थोडी हावी व्हायला बघतात. मी तुमचं हे काम केलं, मी असं नाही, तर कन्या रास मी करणारी रास नाही. आणि तेच तुळ राशीमध्ये जेव्हा चित्रा नक्षत्र जातं, चित्रा हे शायनिंग ज्वेल आहे, शायनिंग ज्वेल हे त्याचं चिन्ह आहे. त्याच्यामुळे शुक्राच्या राशीत आधी मुळातच समाजाभिमुख, त्या चित्रा म्हणजे अतिशय चमकणारा मोती. त्यामुळे माझं काम बघा, मी हे केलंय बघा, माझ्याकडे बघा, मी तुमच्यासाठी करतो, मला हे द्यायचंय, मी 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 हे संपत नाही, कारण मंगळ हा अतिशय फोकस्ड आणि स्ट्रेट फॉरवर्ड ग्रह आहे. पुढचं जे नक्षत्र आहे धनिष्ठा, या नक्षत्राचं चिन्ह आहे पखवाज किंवा पावा. हे नक्षत्र मकर या अर्थत्रिकोणामध्ये म्हणजे चर राशीमध्ये आणि कुंभ या कामत्रिकोणामध्ये आणि स्थिर राशीमध्ये येतं. मकर राशीतलं धनिष्ठा नक्षत्र अतिशय चिवट आहे कामाला, प्रचंड चिकाटी आहे यांच्याकडे. आणि यांच्याकडे या धनिष्ठा नक्षत्रात हे जे वादनाचं किंवा संगीताचं ज्ञान आहे ना, तर ह्या धनिष्ठा नक्षत्रामध्ये गुरु किंवा शुक्र असेल कुंभेमध्ये, किंवा मकर धनिष्ठामध्ये असेल तर अतिशय उत्तम कलांचं ज्ञान असतं. म्हणून मकर रास ही ऑर्गनाइज, स्ट्रक्चराइज, प्लॅनिंग, डिटर्मिनेशन, डिसिप्लिनची शनीची रास आहे. पण या शनीच्या राशीमध्ये कन्स्ट्रक्शन हा भाग येतो. आणि जर धनिष्ठा नक्षत्र असेल तर उत्तम रिअल इस्टेटमध्ये, आर्किटेक्चरमध्ये असणारी माणसं असतात. मकर लग्नाची, मकर राशीची माणसं उत्तम आर्किटेक्ट होतात, चिकाटी प्रचंड आहे त्यांच्याकडे. आणि कुंभ राशीची जी आहेत ना, माझ्या क्लासमध्ये एक मुलगी आहे, तिच्या तृतीयात कुंभ राशीमध्ये शुक्र आहे. मी तिला विचारलं, तू हाताने वाजवण्याचं वाद्य काय वाजवतेस? म्हणाली, हो मी सतार आणि गिटार वाजवते. धनस्थानामध्ये जर धनिष्ठा नक्षत्रात गुरु किंवा शुक्र असेल तर बासरी वाजवणार, ओठाने वाजवायचं वाद्य, बासरी किंवा बाजा वाजवणार, माउथ ऑर्गन वाजवणार, हे नक्की दिसतं. म्हणजे तुमच्या कुंडलीमधली नक्षत्र आणि ग्रह यांची सांगड तुमच्या स्थानामधल्या गोष्टींशी घातली की ते तुम्हाला समोर दिसतं. त्याच्यासाठी ग्रहांचा अभ्यास परिपूर्ण असला पाहिजे. या प्रकारे आपल्या कुंडलीमधला मंगळ काम करतो. आपल्या कुंडलीत कसं आहे बघा, मंगळ हा अतिशय पॉझिटिव्ह ग्रह आहे. तो तुम्हाला कृती केल्याशिवाय राहणार नाही, कृती करून तुम्हाला त्याचे परिणाम दिल्याशिवाय राहणार नाही. मंगळाचे परिणाम आज आत्ता ताबडतोब असे असतात. चांगला ग्रह आहे मंगळ, हा अतिशय शक्तिवान आहे. आपल्या कुंडलीत तो बलवान असलाच पाहिजे, नाही का? पुढच्या तासाला पुढचा ग्रह बघूया, गुरु.